मन स्वामीकडे ओढलं जातं तेव्हा आयुष्य बदलत नाही, पण माणूस बदलतो. आज आपण पाहणार आहोत, स्वामीकडे मन लागलं की नेमकं काय घडतं. संकट येऊनही काही लोक मोडत नाहीत. ते इतके मजबूत कसे असतात? याचं उत्तर स्वामी समर्थ देतात. मन स्वामीकडे ओढीत असेल तर जीवनात हळूहळू पण खोल परिणाम घडू लागतात. जेव्हा अंतःकरण शांत होतं, याचा खोल अर्थ असा आहे की जेव्हा मन स्वामीकडे ओढलं जातं तेव्हा बाहेरची परिस्थिती बदलत नाही, पण आतली अस्वस्थता हळूहळू विरघळू लागते. मन सतत भूतकाळात अडकलेलं असतं. हे असं का झालं आणि भविष्याबद्दल घाबरलेलं असतं. पुढे काय होईल? स्वामीकडे मन लागलं की ही धाव थांबते. मन आत्ता या क्षणात स्थिर होतं. अंतःकरण शांत होणं म्हणजे विचार बंद होणं नाही, तर विचारांचा गोंधळ थांबणं आहे. आधी छोट्या गोष्टीही बोचायच्या, थोडं बोललं तरी मन दुखायचं, रात्री झोप लागत नसे, मनात सतत आवाज असायचा. पण स्वामींच्या नामस्मरणाने तो आवाज हळूहळू मंद होतो. मन म्हणायला लागतं की जे होईल ते स्वामी पाहतील. ही शांतता बाहेरून येत नाही, कोणी देत नाही, ती आतून उगम पावते. आणि जेव्हा अंतःकरण शांत होतं तेव्हा दुःख असतं, पण ते आपल्यावर राज्य करत नाही. हीच खरी कृपा आहे, हीच खरी शांती आहे. योग्य वेळी योग्य दिशा मिळते, याचा खोल अर्थ. जेव्हा मन स्वामीकडे ओढलं जातं तेव्हा माणूस घाईत निर्णय घेणं थांबवतो. आपण अनेकदा काय करतो? भीतीतून निर्णय घेतो, दबावातून मार्ग निवडतो आणि नंतर म्हणतो, चूक झाली. पण स्वामीकडे मन लागलं की मन शांत होऊन ऐकायला शिकतं. ही दिशा म्हणजे आकाशातून पडलेली सूचना नाही, कोणी सांगितलेला सल्लाही नाही, तर आतून उमटणारी स्पष्टता आहे. जिथे आधी 2-3 रस्ते दिसायचे तिथे एकच रस्ता स्वच्छ दिसू लागतो. उरलेले मार्ग आपोआप धूसर होतात. कधी एखादं काम अचानक अडतं, कधी माणूस वेळेवर भेटत नाही, कधी योजना मोडते. हे सगळं अपयश नसतं, ते स्वामींचं थांबवणं असतं. आणि जिथे जायचंच असतं तिथे अडथळे कमी होतात, योगायोग जुळून येतात आणि काम आपोआप पुढे सरकतं. माणसाला वाटतं, मी निर्णय घेतला, पण आतून आवाज असतो, मी फक्त मान टाकली. स्वामी योग्य वेळेची वाट पाहतात, कारण चुकीच्या वेळी योग्य गोष्ट सुद्धा दुःख देऊ शकते. म्हणूनच दिशा उशिरा मिळाली तरी ती चुकीची नसते. हीच कृपा आहे, हीच मार्गदर्शनाची शांत ताकद आहे. नमस्कार. 4. अहंकार कमी होतो, समर्पण वाढतं. अहंकार म्हणजे गर्व नाही फक्त. अहंकार म्हणजे सगळं माझ्याच हातात असायला हवं, ही आतली तगमग. मीच सगळं विचार करायचं, मीच सगळं सांभाळायचं, मीच सगळं योग्य करायचं. या ओझ्याखाली मन सतत थकलेलं असतं. जेव्हा मन स्वामीकडे ओढलं जातं तेव्हा माणूस पहिल्यांदा मान्य करतो, मी सगळं करू शकत नाही. ही हार मानणं नाही, ही सत्याची जाणीव आहे. समर्पण म्हणजे हात झटकून बसणं नाही, तर प्रयत्न करून म्हणणं, आता पुढे स्वामी पाहतील. अहंकार कमी झाला की अपयशाने मन तुटत नाही, यशाने डोकं फिरत नाही. कारण मनाला कळतं, मी फक्त निमित्त आहे, करता कोणीतरी वेगळाच आहे. आधी प्रश्न असायचा, माझ्यासोबतच असं का? आता भाव होतो, यातही काहीतरी अर्थ असेल. समर्पण वाढलं की मन लढणं थांबवतं आणि स्वीकारायला शिकतं. स्वामींची हीच कृपा, ओझं काढून घेणारी. माणूस बाहेरून नाही, आतून हलका होतो. आणि जेव्हा आत हलकं होतं तेव्हाच जीवन पुढे सरकायला लागतं. 5. संकट येतात पण मोडत नाहीत. स्वामीकडे मन लागलं म्हणजे आयुष्य निर्विघ्न होईल असं नाही. संकट येतातच, पण ती मनाचा कणा मोडत नाहीत. आधी संकट आलं की मन घाबरायचं, डोळ्यांसमोर अंधार यायचा, आता सगळं संपलं असं वाटायचं. पण स्वामीकडे मन जोडलेलं असतं तेव्हा आतून एक आवाज उठतो, थांब, घाबरू नकोस. परिस्थिती कठीण असते, दुःख तीव्र असतं, पण मन पळून जात नाही. माणूस रडतो,
दुखावतो पण कोसळत नाही, कारण आत आधार असतो. संकट माणसाला कमकुवत करत नाहीत, ती खोल बनवतात. जिथे आधी तक्रार होती तिथे आता सहनशक्ती येते. जिथे आधी राग होता तिथे आता समज येते. स्वामी संकट दूर करत नाहीत कधी-कधी, पण संकट सहन करण्याची ताकद वाढवतात. आणि ती ताकद बाहेरून दिसत नाही, ती मनात खोल बसते. म्हणूनच संकट येतात पण माणूस तुटत नाही, कारण तो आता एकटा लढत नसतो. हीच खरी कृपा, हीच खरी आशीर्वादाची ओळख. संकटे येतात पण मन तुटत नाही, कारण स्वामी हात धरून चालत असतात. जर आज हे शब्द मनाला लागले असतील तर स्वामींच्या नावावर एक लाईक नक्की करा. मन शांत झालं, ओझं हलकं वाटलं तर समजा स्वामी ऐकत होते. अशाच स्वामींच्या विचारांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ लिहा कमेंटमध्ये. आज हा व्हिडिओ एका अशा माणसाला पाठवा जो आतून खूप लढतोय. स्वामी त्याच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.